विदर्भ भाजपचा गड आहे आणि या भाजपच्या गडातच शिवसेना वाढावी हा प्रमुख उद्देश आहे शिवसेनेच्या नेत्यांचा। माझ्यासोबत दीपक सावंत सर आहे। सर, विदर्भात शिवसेना वाढावी हा प्रमुख अजेंडा, गेल्या काही दिवसात भेटीगाठी वाढल्या, दौरे वाढले, बच्चू कडू सारखा नेता गडाला लावण्याचं काम सुरू आहे। नाही, शिवसेना ही पूर्वी देखील होती, आमचे आमदार होते, इथे आमचे खासदार देखील होते, तुमाने देखील 2 टर्मचे खासदार होते, आमचे जयस्वाल जी आहेत आज मंत्री देखील आहेत आणि एकेकाळी नागपूर महानगरपालिकेत देखील सत्ता होती। त्यामुळे शिवसेना नव्याने वाढत नाही आहे, शिवसेना इथे आहे, राहणार आणि वाढेल देखील। आणखी वाढवण्याचे काय काय प्लॅन्स आहे तुमच्याकडे? आता म्हणजे बच्चू कडूंचं नाव चर्चेत आहे म्हणून म्हणतो की ते पक्षात येणार आहे, काय सांगणार? मी स्वतः गोंदियाच्या शेवटच्या गावापर्यंत देवरीपर्यंत जाऊन आलो आणि तिथे शिवसेना कशी वाढेल हे देखील प्रयत्न केले। फक्त नागपूरमध्ये कशी वाढेल हेच नाही, पण मेळघाटात कशी शिवसेना वाढेल, नंतर अचलपूरला कशी शिवसेना वाढेल, इथे देखील प्रयत्न झालेले आहेत। परतवाड्यात देखील शिवसेना आहे। बच्चू कडू हे पूर्वी शिवसेनेचेच होते ना, त्यामुळे बच्चू कडू आता आमच्यासाठी काही नवीन नाही आहेत, माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत माझ्यासोबत देखील त्यांनी काम केलेलं आहे। आले तर स्वागत आहे। वाटाघाटी काय, चर्चा काय, तुमच्याकडनं काय कंडिशन्स आहे, त्यांच्याकडनं काय कंडिशन्स आहे, हे वैयक्तिक मत विचारतोय तुमचं? ते मत असं आहे की ज्या काही अटी माननीय आमचे पक्षप्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेबांनी त्यांना घातल्या असतील त्या त्यांना मान्य असेल तर जास्त चांगलं आहे। असं कळतं, आता पक्षाचं मत विचार असं कळतं की त्यांना आमदारकी हवी आणि कार्यकर्ते मागणी करत आहे की विदर्भात जर शिवसेना वाढायची असेल तर बच्चू कडू यांना मंत्रिपदही मिळालं पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांचा सन्मानही शिवसेनेत झाला पाहिजे। असं होईल का? या बाबतीत मी काही सांगू शकत नाही, कारण ह्या सगळ्या ऐकीव बातम्या आहेत। हे सगळं याच्यावरची सगळी उत्तरे जी आहेत ते माननीय आमचे शिंदे साहेब देतील। विदर्भावरच का शिवसेनेचा मला कळत नाही, म्हणजे काय उद्देश काय आहे शिवसेनेचा विदर्भात? भाजपचा गड आहे हा, भाजप डॉमिनेटिंग आहे, तुमचा मित्रपक्ष आहे आणि इथेच पक्ष वाढवण्यासाठी तुमची शिबिरं होत आहे, नेत्यांचे दौरे, आमदारांचे दौरे, आता बच्चू कडूंना गळांना लावण्याचं काम सुरू आहे। हे बघा, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा हक्क आहे आणि यापूर्वी देखील हा प्रयत्न झालेला आहे। पुन्हा एकदा ताज्या दम्याने आता मतदार यादीच्या पुनर्विलोकनाच्या निमित्ताने आपण हा प्रयत्न करतोय। याच्या मागे राजकीय हेतू असण्यापेक्षा पक्ष संघटना कशी वाढेल याच्याकडे आमचं लक्ष आहे। बच्चू कडूचा कसा फायदा होईल तुम्हाला? बच्चू कडू आल्यानंतर कसा फायदा होईल हे सांगू शकेल, आत्ताच कसं सांगू? भाजपसोबत काही अनमन आहे का महायुतीमध्ये? आमचे खूप चांगले सलोख्याचे संबंध आहेत, सर्व नेत्यांचे देखील चांगले संबंध आहेत, त्यामुळे अशा चुकीच्या बातम्या कृपया पसरू नका। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।